आणखी पुढे गेले तर पाहिलं की पृथ्वी खुर्चीला बांधलेली होती आणि संभव, किंग डेव्हिड आणि आश्वी तिघं काहीतरी चर्चा करत होते. पृथ्वीला सुरक्षित पाहून रुद्रला दिलासा तर मिळाला, पण संभव आणि आश्वी दिसताच त्याचं रक्त खवळलं. रुद्र संतापून पुढे जायला लागला, पण आर्वीने त्याचा हात धरून त्याला अडवलं. रुद्र आश्चर्याने तिच्याकडे बघू लागला. आधी त्यांचा प्लॅन समजून घे, मग पुढे जाऊ. आर्वीने त्याला एका बाजूला खेचलं आणि दोघं लपून त्या तिघांचं बोलणं ऐकू लागले. किंग डेव्हिडच्या बोलण्यावरून आर्वी आणि रुद्रचा राग आणखीनच वाढत होता. इतक्यात पृथ्वीला शुद्ध यायला लागली. तिला शुद्धीत येताना पाहून संभवच्या चेहऱ्यावर एक धूर्त हसू आलं. डॅड, हाच तर आहे रुद्रला हरवण्याचा मार्ग, असं म्हणत संभव पृथ्वीच्या जवळ गेला आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागला. हे पाहून रुद्र स्वतःला आवरू शकला नाही. तो पुढे धावत गेला आणि संभवला जबर लाथ मारली. हाऊ डेअर यू, माझ्या बहिणीला हात लावायची तुझी हिंमत कशी झाली? रुद्र संतापून संभवला मारू लागला. अचानक झालेल्या हल्ल्याने संभव गडबडला, पण लवकरच तोही उठून रुद्रशी झटापट करू लागला. किंग डेव्हिडने रुद्रला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण रुद्रने त्यांना जोरात ढकललं. डोकं भिंतीवर आपटल्याने ते बेशुद्ध पडले. रुद्रवर जणू भूतच चढला होता. तो संभवला ठार मारण्यासाठी पागल झाला होता. रुद्रच्या मनात विचार आला की जर थोडाही उशीर झाला असता तर आज संभवने पृथ्वीबरोबर काहीतरी चुकीचं केलं असतं. हा विचार करून त्याचा संताप आणखीनच वाढला आणि तो आणखीन जोराने संभवला मारू लागला. आश्वी आणि आर्वी रुद्रच्या या रूपाने थक्क झाले. आर्वीने आश्वीकडे पाहिलं तर ती भीतीने एका कोपऱ्यात उभी होती. आर्वी पटकन पृथ्वीजवळ जाऊन तिला खुर्चीतून सोडवू लागली. पृथ्वी बेशुद्ध असल्याने तिला शुद्धीवर आणण्याचाही प्रयत्न करत होती. आश्वी, आर्वीला थांबव, संभव रुद्रला मुक्का मारत म्हणाला. रुद्र थोडा मागे ढकलला गेला आणि संभव लगेच किंग डेव्हिडकडे गेला. किंग डेव्हिडच्या कपाळातून रक्त वाहत होतं आणि ते बेशुद्ध पडले होते, पण संभवला त्याचं काहीच घेणं देणं नव्हतं. त्याने पटकन त्याच्या हातातील घड्याळ काढलं. ते घड्याळ खरं तर एका रिमोट कंट्रोलसारखं होतं, ज्यावरून विषारी गॅसचे सिलेंडर ऑपरेट होत होते. संभवने विजेच्या वेगाने त्या रिमोटने सिलेंडर चालू केले. तोपर्यंत रुद्र त्यांच्या जवळ पोहोचला, पण संभवने जवळ येऊ दिले नाही. तो लगेच रुद्रशी लढू लागला. आता गॅसचे सिलेंडर चालू झाले होते आणि विषारी गॅस पसरू लागला होता. याची खबर फक्त संभवलाच होती. तोही पळून जाण्याच्या तयारीत होता. इकडे पृथ्वी खुर्चीतून स्वतःला सोडवत होती. आश्वी तिच्याकडे आली. आश्वीने तिला अडवण्याचा प्रयत्न केला, पण आर्वीने संतापात तिला एक थापड मारली. त्यामुळे आश्वी जमिनीवर कोसळली. आर्वी संतापाने तिला घुरत उभी होती. इतक्यात रुद्रचा आवाज आला. आर्वी, मदत कर. आर्वीने वळून पाहिलं तर रुद्रच्या हातातून रक्त वाहत होतं आणि संभवच्या हातात बंदूक होती. तो धूर्तपणे आर्वीकडे पाहून हसत होता. आर्वी लगेच रुद्रच्या जवळ जायला लागली, पण संभवने तिच्या केसांना धरून तिला आपल्या जवळ खेचलं. एवढी घाई काय आहे आरू डार्लिंग? आधी माझ्याशी भेट ना, किती दिवस झाले आपली भेट नाही, संभवने आर्वीला मिठी मारत म्हटलं. त्या क्षणी आर्वीने त्याच्या गालावर थापड मारली. खबरदार, पुन्हा माझं नाव तुझ्या या घाणेरड्या तोंडाने घेतलंस किंवा मला हात लावण्याचा प्रयत्न केलास तर. मला तुझं खरं रूप आधीच समजलं होतं. त्या दिवशी मी रडत बसले, पण आता नाही. आज तुला सोडणार नाही. जे काम त्या दिवशी करू शकले नाही ते आज करीन. आर्वीने संभवच्या कपाळावर बंदूक ठेवली. संभव हसत म्हणाला, मारून टाक मला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी मेलो तर तुम्हीही वाचणार नाही. आर्वी थोडी दचकली. संभव पुन्हा म्हणाला, या गोदामात चारी बाजूने विषारी गॅस पसरतोय. 5 मिनिटात ती गॅस सगळीकडे पसरेल आणि त्यानंतर 1 मिनिटात तुम्हा सगळ्यांचा अंत होईल. संभव ठहाका मारून हसू लागला. त्याच्या अशा प्रकारे हसण्याने आर्वीचा राग आणखीनच वाढला. तिने ट्रिगर दाबला, पण संभवनेही झपाट्याने बंदूक चालवली. गोळी आर्वीच्या पायात लागली. दुखापत झालेली असतानाही आर्वीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि आपल्या बंदुकीतील सर्व गोळ्या संभवच्या शरीरात झाडल्या. संभव तिथेच ठार झाला. आर्वी लगेच आपल्या जखमी पाय धरून खाली बसली. गोळी लागल्याने तिला खूप वेदना होत होती. रुद्र लगेच तिच्या जवळ आला. संभवची लाश आश्वीच्या समोर पडली होती. हे पाहून ती घाबरली. तिला कळलं होतं की आता तीही वाचणार नाही. ती पटकन बाहेर धावू लागली, पण तिचा पाय लोखंडी पाईपात अडकला आणि ती कोसळली. तो पाईप एका मोठ्या पट्ट्यांशी जोडलेला होता. तो तिच्यावर कोसळला आणि ती त्याखाली फसली. हळूहळू पृथ्वीला शुद्ध आली होती. स्वतःला बांधलेल्या अवस्थेत पाहून ती घाबरली आणि सोडवण्याचा प्रयत्न करू लागली. तिने रुद्रकडे पाहिलं आणि घाबरून ओरडली, भैया प्लीज मदत कर. पण रुद्रचं लक्ष आर्वीच्या जखमी पायावर होतं, जिथून रक्त वाहत होतं.
काही नाही होणार तुला, काळजी करू नकोस. रुद्रने आधी आरवीच्या पायावर आपला रुमाल बांधला, जेणेकरून रक्तस्राव थांबेल. भैया भैया प्लीज मदत कर. एवढ्यात पृथ्वीचा आवाज आरवीच्या कानावर आला. दोघांनीही पृथ्वीच्या दिशेने पाहिलं. भैया. पृथ्वी रुद्रकडे पाहून रडत होती. रुद्र, संभवने इथे गॅसचे सिलेंडर सुरू करून ठेवले आहेत. 5 मिनिटात विषारी गॅस संपूर्ण गोदामात पसरेल. आपल्याला लवकर बाहेर पडावं लागेल. तू पृथ्वीला बाहेर घेऊन जा. मी सुद्धा हळूहळू बाहेर येते, आरवी म्हणाली. आरवीने रुद्रला पृथ्वीची मदत करण्यास सांगितले, पण रुद्र आरवीला सोडायला तयार नव्हता. नाही, तू जखमी आहेस आणि या अवस्थेत गॅस तुला जास्त हानी करेल. मी आधी तुला बाहेर काढतो, मग पृथ्वीला, रुद्र म्हणाला. हे ऐकून पृथ्वीला मोठा धक्का बसला. तिने पाहिलं की रुद्र आरवीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. ती रडू लागली. भैया प्लीज मदत कर, मला त्रास होत आहे. पृथ्वीचे रडणे पाहून रुद्र असह्यपणे आरवीकडे पाहू लागला. त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होती. भैया चल ना, पृथ्वी म्हणाली. तर रुद्राने होकार दिला आणि पटकन पृथ्वीला घेऊन बाहेर आला. थोड्याच वेळात तो बाहेर पोहोचला. त्याचवेळी डीजीपी सर आपल्या फोर्ससोबत तिथे आले. आतमध्ये आरवी उठून चालण्याचा प्रयत्न करू लागली. तेवढ्यात तिला आश्वीचा आवाज ऐकू आला. आरवी प्लीज मदत कर, मी इथे पाईपाखाली अडकले. आरवीने चारही बाजूला पाहिलं, पण कुणी दिसलं नाही. पुन्हा आवाज आला. आरवी, मी इथे अडकले, प्लीज मला बाहेर काढ. आश्वीच्या आवाजात वेदना होती. ती जखमी होती तरीही तिची मदत करण्यापासून आरवी स्वतःला थांबवू शकली नाही. तिने ताबडतोब पाईप उचलण्याचा प्रयत्न सुरू केला. आरवीचा त्रास वाढला होता. हवेत विषारी गॅसही पसरत होता. तरीसुद्धा तिने जीवाची पर्वा न करता आश्वीला वाचवण्याचा प्रयत्न करू लागली. पण पाईप खूप जड होता आणि आरवीच्या जखमेतून रक्तस्रावही होत होता. त्यामुळे तिची ताकद कमी होत होती. अचानक रुद्र धावत आत आला. त्याने आरवीला आश्वीची मदत करताना पाहिलं आणि तो थक्क झाला. रुद्र प्लीज मदत कर, आश्वी खाली अडकली आहे, आरवीने विनंती केली. पण आरवी, रुद्र म्हणाला. आधी मदत कर, मग इथून बाहेरही पडायचं आहे, आरवीने रागात म्हटलं. रुद्र लगेच कामाला लागला. थोड्याच वेळा दोघांनी मिळून आश्वीला बाहेर काढलं, पण तिच्या पायात लोखंडी पाईप घुसला होता. रक्तस्राव खूप होत होता. रुद्र, आश्वीला बाहेर घेऊन जा, मी येते, आरवी म्हणाली. रुद्र काही बोलणार इतक्यात आरवीने डोळ्यांनी इशारा केला. त्याने आश्वीला उचललं आणि बाहेर घेऊन गेला. आरवी स्वतःच्या जखमा सांभाळत चालू लागली, पण तिची ताकद संपत चालली होती. तिचे डोळे मिटू लागले आणि ती काही वेळात बेशुद्ध होऊन कोसळली. बाहेर रुद्र आश्वीला घेऊन आला तेव्हा पृथ्वी आणि डीजीपी सर थक्क झाले. सर, आश्वीचा तातडीने उपचार करा आणि पृथ्वीचीही तपासणी करून घ्या. मी आरवीला घेऊन येतो. संभवने तिच्या पायात गोळी मारली आहे आणि ती अजिबात चालू शकत नाही. तुम्ही सगळ्यांना इथून दूर पाठवा. इथे विषारी गॅस पसरतोय, रुद्र म्हणाला. डीजीपी सरांनी त्याच्या सांगण्यानुसार आदेश दिले. अधिकारी पृथ्वी आणि आश्वीला हॉस्पिटलला घेऊन गेले. रुद्र पुन्हा आत गेला. आरवीला बेशुद्ध पाहताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. आरवी, त्याने तिचे गाल थोपटून तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, पण रक्तस्राव आणि गॅसच्या परिणामामुळे आरवीची अवस्था गंभीर होती. रुद्रने तिला बाहुपाशात उचललं आणि बाहेर धावत सुटला. तो सतत तिच्याशी बोलत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. बाहेर येताच डीजीपी सरांनी काळजीने विचारलं. रुद्र, आरवीला काय झालंय? सर, ती बेशुद्ध आहे. तिचे हार्टबीट्स मंदावले आहेत. आपल्याला तातडीने तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल, रुद्र म्हणाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तू लगेच गाडीत बस, मी हॉस्पिटलला फोन करतो, डीजीपी सर म्हणाले. ते स्वतः ड्रायव्हिंग सीटवर बसले. रुद्र मागच्या सीटवर आरवीला घेऊन बसला. त्याच्या मांडीवर आरवीचं डोकं होतं. तो सतत तिला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करत होता. डीजीपी सर रुद्रच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने पाहत होते. सोबतच रुद्रची आरवीसाठीची तडपही अनुभवत होते. सर, आरवीला काही होणार तर नाही ना, रुद्रने रडत विचारलं. रुद्रला आरवीसाठी रडताना पाहून डीजीपी सर चिंतित झाले. रुद्र, तू काळजी करू नकोस, तिला काही होणार नाही, आपण हॉस्पिटलला पोहोचतच आहोत, सर म्हणाले. आरवीला जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आत आरवीची सर्जरी चालू होती. रुद्र आणि डीजीपी सर बाहेर प्रतीक्षा करत होते. 1 दिवसानंतर आरवीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. तिच्या शरीरातून गॅस काढून टाकला गेला आणि ऑपरेशन करून पायातून गोळीही काढली होती. पण तिला अजूनही शुद्ध आली नव्हती. डॉक्टरांनी 24 तासाची मुदत दिली होती. रुद्र तिच्यासोबत होता आणि डीजीपी सर त्यावेळेस किंग डेव्हिड जवळ होते. त्याला बेशुद्ध अवस्थेत त्याच कारखान्यातून बाहेर काढलं होतं. डीजीपी सरांनी त्याला अटक केली आणि संभवचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला. आश्वी आता ठीक होती, पण तिलाही अटक झाली.
तिच्यावर फार आरोप नव्हते म्हणून तिला फक्त संभवला साथ दिल्याबद्दल 6 महिन्याची शिक्षा सुनावली गेली, पण किंग डेव्हिडला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावली गेली. पृथ्वीला फारशी दुखापत झाली नसल्याने तिला लगेच सुट्टी मिळाली, पण ती एल्विसची काळजी घेण्यासाठी त्याच्यासोबत राहिली. एल्विसही आता पूर्वीपेक्षा बरा होता. पृथ्वी त्याची व्यवस्थित काळजी घेत होती. इकडे आरवी बेशुद्ध अवस्थेत होती आणि रुद्र तिचा हात धरून तिच्या शेजारी बसला होता. त्याची नजर फक्त आरवीवर खिळलेली होती. आरवीकडे बघता बघता त्याच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. प्लीज उठ ना, तू अशी अजिबात छान दिसत नाहीस. तू नेहमी माझ्याशी भांडतानाच छान दिसतेस. प्लीज उठ, रुद्र रडत म्हणाला. बाहेरून डीजीपी सर हे सर्व पाहत होते आणि त्यांनी मनोमन रुद्र आणि आरवीबाबत एक निर्णय घेतला. त्याचवेळी आरवीच्या हातात हलकीशी हालचाल झाली. रुद्रला ते लगेच जाणवलं. तो आनंदाने चमकला. त्याने लगेच डॉक्टरांना हाक मारली. डॉक्टर आले आणि आरवीची तपासणी करू लागले. रुद्र, आरवीने हळूहळू डोळे उघडत रुद्रचं नाव घेतलं. रुद्र लगेच तिच्याकडे आला. शेवटी तुला शुद्ध आली. तुला ठाऊक आहे का, तुझी ही अवस्था बघून मी किती घाबरलो होतो. रुद्रने लगेच आरवीला मिठी मारली. आरवीला शुद्धीवर पाहून रुद्रला किती समाधान मिळालं होतं हे फक्त त्यालाच माहीत होतं. तेव्हाच आरवीची नजर डीजीपी सरांवर गेली. पप्पा, आरवीने त्यांना जवळ येण्याचा इशारा केला. रुद्र लगेच बाजूला झाला आणि आरवीला त्यांच्यासोबत एकटं सोडून बाहेर निघून गेला. त्याच्या हृदयाला समाधान होतं की आरवी बरी आहे. पण त्याचवेळी डीजीपी सरांचे शब्द त्याच्या कानात घुमले. तुला आरवीसोबत फक्त प्रेमाचं नाटक करायचं आहे, खरं प्रेम नाही करायचं. रुद्र घाबरला. खरंच आरवी माझ्यापासून दूर जाईल? जर असं झालं तर? या विचाराने तो हादरला. त्याचे हात पाय थरथरू लागले. तो मनोमन फक्त एवढीच प्रार्थना करू लागला, आरवी त्याला सोडून जाऊ नये. इकडे डीजीपी सर आरवीशी बोलत होते. आरवी, तू ठीक आहेस ना? आरवीने हळूच होकार दिला. आरवी, मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. बोलू शकतो का? सरांनी विचारलं. आरवीने पुन्हा मान डोलावली. ते तिच्या शेजारी बसले आणि तिचा हात हातात घेऊन म्हणाले, आरवी, मला वाटतं तू रुद्रशी लग्न करावं. हे ऐकून आरवी आश्चर्यचकित झाली. हो आरवी, रुद्र तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि ही गोष्ट मी या 2 दिवसात ओळखली. आधी मला तुम्हा दोघांना वेगळं ठेवायचं होतं, कारण मला भीती होती की तुम्ही एकत्र आलात तर तुमचं ध्येय विसराल. पण आता मला खात्री आहे असं काही होणार नाही. माझ्या मते तुला रुद्रला दुसरी संधी द्यायला हवी. एवढं बोलून सर शांत झाले आणि आरवी विचारात पडली. 1 आठवड्यानंतर रात्रीची वेळ. आरवीला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली होती आणि ती सध्या डीजीपी सरांच्या घरी होती. ती आपल्या खोलीत झोपली होती, पण सतत त्यांच्या बोलण्याचा विचार करत होती. हो, मला ठाऊक आहे, मला रुद्र आवडतो, पण मी खरंच त्याला एक संधी द्यावी का? संभवच्या खोट्या वचनानंतर माझं मन आधीच तुटलं आहे. मी पुन्हा ते सहन करू शकणार नाही. आणि रुद्र तर भूतकाळात आश्वीवर प्रेम करत होता. मग तो माझ्यावर खरंच प्रेम करतोय का, की फक्त आकर्षण आहे? असा विचार करत ती खिडकीजवळ आली. तिने पाहिलं की तिथे रुद्र उभा होता. रुद्र, तू इथे, तेही रात्रीच्या 12 वाजता? ती आश्चर्याने म्हणाली. रुद्रने तिचं बोलणं दुर्लक्ष केलं आणि खिडकीतून आत आला. रुद्र, कुणी पाहिलं तर? आरवी रागाने म्हणाली. पण रुद्र बेडवर आडवा झाला. पाहू देत, पण आज मी माझ्या प्रश्नाचं उत्तर घेऊनच जाणार. असं काय प्रश्न आहे ज्याचं उत्तर मिळवण्यासाठी तुला मध्यरात्री यावं लागलं? आरवीने विचारलं. रुद्र उठू लागला, पण अचानक तो घसरला. तो खाली पडणार इतक्यात आरवीने त्याला धरून उभं केलं, पण त्या धक्काधक्कीत एक फुलदाणी खाली पडली आणि फुटली. आवाज थेट डीजीपी सरांच्या खोलीत पोहोचला. रुद्र, काय करतोयस तू? आरवी घाबरली. जर पप्पा आले आणि तुला माझ्या खोलीत पाहिलं तर काय विचार करतील? या कल्पनेने ती घाबरली. ती काही बोलणार इतक्यात रुद्रने आरवीच्या कमरेत हात घालून जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. आरवी थबकली, पण तिने विरोध केला नाही. हे पाहून रुद्रच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. तो मागे सरकला आणि रहस्यमय हास्य करत म्हणाला, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. बाय, आता आपण उद्या भेटू. असं बोलून रुद्र जाऊ लागला. इतक्यात आरवी त्याचा कॉलर पकडून त्याला थांबवत म्हणाली, 1 मिनिट, एका किसमुळे तुला कसलं उत्तर मिळालं? रुद्र तिच्याकडे पाहून स्माईल करत म्हणाला, हेच की तूही माझ्यावर प्रेम करतेस आणि माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहेस. रुद्र एवढं बोलतच होता, इतक्या सुवर्णाताईंनी दरवाजा ठोठावला. आरवी, काय झालं? त्यांचा आवाज ऐकताच आरवी गोंधळली. तिने पटकन रुद्रला दरवाजाच्या मागे लपवलं आणि एक दीर्घ श्वास घेत दरवाजा उघडला. काय झालं मम्मी, काही हवं होतं का? आरवीने विचारलं आणि हळूच दरवाजाच्या मागे पाहिलं तर रुद्रने तिला फ्लाइंग किस दिला. हे पाहून आरवीचे डोळे विस्फारले.
तिने लगेच रुद्रकडे पाहणं थांबवलं. मला काही नकोय, पण तुझ्या खोलीतून काहीतरी पडल्याचा आवाज आला होता, सुवर्णाताई खोलीत डोकावत म्हणाल्या. आरवीने पटकन उत्तर दिलं, मम्मी ते माझा हात लागला होता आणि फ्लॉवर पॉट खाली पडला. असं म्हणताच तिने रुद्रकडे पाहिलं, जो अजूनही खोडकर अंदाजात उभा होता. ओके, झोप आता, खूप रात्र झाली आहे, सुवर्णाताई म्हणाल्या. हो मम्मी, मी झोपतच होते, गुड नाईट, आरवी म्हणाली. त्या निघणार होत्या तेवढ्यात आरवीने त्यांना थांबवलं. 1 मिनिट मम्मी, पप्पांना सांग मी रुद्रशी लग्न करायला तयार आहे. आरवीने एक नजर रुद्रकडे पाहिलं. तिच्या या शब्दांनी सुवर्णाताई आणि रुद्र दोघांच्या चेहऱ्यावर हसू आलं. सुवर्णाताईंनी आरवीला मिठी मारली आणि लगेच डीजीपी सरांशी बोलायला गेल्या. त्यांच्या गेल्यानंतर आरवीने दार बंद केलं. रुद्रने पटकन तिला जवळ ओढून आनंदाने मिठी मारली आणि पुन्हा तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले. काही दिवसांनी डीजीपी सरांचं घर. रुद्र आणि आरवी सोफ्यावर बसले होते. त्यांच्या शेजारी पृथ्वी बसली होती आणि मागे एल्विस उभा होता. चौघेही एकटक डीजीपी सरांकडे पाहत होते. ते रुद्र आणि आरवीच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी एखादं खास ठिकाण शोधत होते. त्यांच्या हातात एक नकाशा होता, ज्यात वेगवेगळ्या प्रसिद्ध डेस्टिनेशन वेडिंग स्थळांची माहिती होती. तो नकाशा आरवीने खास करून आणला होता. अचानक नकाशा पाहताना डीजीपी सरांच्या डोळ्यात चमक आली आणि त्यांनी रुद्र आरवीकडे पाहिलं. जयपूर कसं राहील? सध्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी खूप ट्रेंडमध्ये आहे, त्यांनी विचारलं. दोघांनी एकदम नकार दिला. जयपूर नाही पप्पा, आजकाल सगळे जयपूरलाच लग्न करायला जातात. ज्याला पाहावं तो हवेली बुक करतोय. मला जयपूरमध्ये लग्न नको, आरवीने रुसून सांगितलं. सगळ्यांच्या नजरा आरवीवर खिळल्या. पप्पा, असं ठिकाण बघा ना जिथं अजून कुणाचं लग्न झालेलं नाही, आरवी म्हणाली. रुद्रने तिच्या बोलण्याला दुजोरा दिला. हो सर, एखादं असं ठिकाण बघा जे आपल्या शत्रूंच्या नजरेपासून दूर असेल आणि ज्याबद्दल फार कमी लोकांना माहीत असेल. रुद्रचं म्हणणं डीजीपी सरांनाही पटलं. ते पुन्हा नवीन ठिकाण शोधायला लागले. सुवर्णाताई आणि पृथ्वीही मदत करत होत्या. अचानक पृथ्वी खुश होऊन जोरात म्हणाली, गोवा, भैया वहिनी, गोवा कसा राहील? नाही, अजिबात नाही, गोव्यात लग्न नाही, आरवीने लगेच नकार दिला. आता गोव्यात काय प्रॉब्लेम आहे? रुद्रने आरवीकडे पाहत विचारलं. अरे, आता गोव्यातही खूप लग्न होत आहेत, आरवी म्हणाली. रुद्र चिडून म्हणाला, मग कुठं करायचे लग्न? सुवर्णाताईंनी रुद्रचा राग शांत करत लगेच सुचवलं, मग एखादं हॉटेल. मम्मी बस, मी स्वतःच ठिकाण ठरवेन, तुम्ही काही करू नका, मी सगळं डिसाईड करेन. आरवीने रागाने नकाशा डीजीपी सरांकडून खेचून घेतला आणि स्वतःच डेस्टिनेशन शोधायला लागली. सगळेजण तिच्याकडे पाहत होते. किती नखरे आहेत या मुलीचे, सुवर्णाताई म्हणाल्या. आरवीने त्यांच्याकडे पाहून आपली बत्तीशी दाखवली आणि पुन्हा डेस्टिनेशन पाहायला लागली. अचानक तिच्या डोळ्यात चमक आली. मिळालं ठिकाण, ती आनंदाने उभी होत म्हणाली. अगं, आम्हाला तर सांग कुठलं ठिकाण? रुद्रने तिचा हात धरून पुन्हा सोफ्यावर बसवलं. अंदमान निकोबार, आपलं लग्न आता अंदमान निकोबारमध्येच होईल, आरवी नकाशावरून सगळ्यांना सांगू लागली. अंदमान निकोबारमध्ये जवळपास 576 छोटे छोटे आयलंड आहेत. त्यापैकी फक्त 26 बेटांवर लोक राहतात. ती माहिती देत असताना रुद्रने तिला अडवलं. आरवी, अंदमान निकोबारमध्ये अनेक आयलंड आहेत, आपल्याला एक ठिकाण ठरवावं लागेल ना? आरवीने खट्याळपणे उत्तर दिलं. सगळं मीच करू का? आता पुढची सगळी जबाबदारी तुझी. माझं काम होतं डेस्टिनेशन निवडणं, ते मी केलं, आता पुढचं सगळं तू बघ. हे ऐकून सगळेजण तिच्याकडे पाहू लागले. आरवी, आजकाल तुझी दादागिरी जरा जास्तच वाढली आहे, सुवर्णाताई डोळे वटारून म्हणाल्या. आरवीने पुन्हा बत्तीशी दाखवत उत्तर दिलं. टेक इट इझी मॉम, तुम्ही फक्त माझ्या लग्नाचा आनंद घ्या. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे गेलं. अरे गुरुजी, आत या ना. गुरुजी रुद्र आणि आरवीच्या लग्नाची तारीख ठरवायला आले होते. डीजीपी सर आणि सुवर्णाताई यांनी गुरुजींचं स्वागत केलं आणि ते आपापल्या जागी बसले. सगळ्यांनी गुरुजींचा आशीर्वाद घेतला. सुवर्णाताई रुद्र आणि आरवीच्या कुंडल्या आणायला गेल्या. सौभाग्याने दोघांची जन्मकुंडली डीजीपी सरांच्या घरीच होती, त्यामुळे काहीच अडचण आली नाही. त्यांनी कुंडल्या आणून गुरुजींना दिल्या. गुरुजींनी रुद्र आणि आरवीची कुंडली जुळवायला सुरुवात केली. जर या महिन्यातच लग्नाची तारीख मिळाली तर बरं होईल, आरवी हळूच रुद्राच्या जवळ सरकत त्याच्या कानाशी म्हणाली. रुद्रने आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. जेव्हा आरवीने त्याच्याकडे पाहिलं तेव्हा ती लगेच म्हणाली, अरे, पुढच्या महिन्यात पप्पांची रिटायरमेंट आहे आणि मी त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल प्लॅन केला आहे. जर आपलं लग्न या महिन्यात झालं तर ती तयारी मी तुझ्यासोबत करू शकेन.
म्हणूनच मला वाटतं की गुरुजींनी या महिन्याची तारीख काढावी. रुद्र काही म्हणणार इतक्यात गुरुजींचा आवाज दोघांच्या कानावर पडला. लग्नासाठी या महिन्याची 20 तारीख उत्तम आहे. दोघांच्या कुंडलीतील 32 पैकी 32 गुण जुळले आहेत आणि 20 तारखेला असा योग जुळतोय की जर त्या दिवशी लग्न झालं तर तुम्ही 7 जन्म एकत्र राहाल. गुरुजींचं बोलणं ऐकताच आरवी अचानक उठली. काय? म्हणजे मला याला 7 जन्म झेलावा लागेल? गुरुजी काही डिस्काउंट मिळू शकत नाही का? किंवा एक्सचेंज ऑफर? आरवीच्या या प्रश्नावर गुरुजी थक्क होऊन तिच्याकडे पाहू लागले. बाकी सगळे मात्र तिला रागाने बघत होते. आरवी, तुला लग्न करायचे की नाही? सुवर्णाताईंनी विचारलं. करायचंय मम्मी, पण याला 7 जन्मासाठी रिझर्व नाही ठेवायचं. एकच जन्मात एवढी कटकट आहे, त्यानंतर 7 जन्मात काय काय होईल कोण जाणे. म्हणूनच म्हणते डिस्काउंट. असं म्हणता म्हणता आरवी थांबली, कारण सुवर्णाताई तिला संतापाने बघत होत्या. आरवी गपचूप बस, नाहीतर आत्ताच हे लग्न कॅन्सल करीन, डीजीपी सरांनी कडक आवाजात सांगितलं. आरवी तोंड फुगवून गप्प बसली. तिच्या वागण्यावर गुरुजी हसू लागले. त्यानंतर सगळ्यांनी गुरुजींसोबत बसून लग्नाच्या तयारीबद्दल चर्चा केली आणि शेवटी गुरुजींनी निरोप घेतला. गुरुजी निघताच सगळे लोक आरवी भोवती गोळा झाले. काय बोलत होतीस गुरुजींसमोर? सुवर्णाताई परत संतापल्या. गुरुजींसमोर त्यांनी संयम ठेवला होता, पण आता मात्र आरवीला रागवण्यापासून स्वतःला थांबवू शकल्या नाही. काय बोलले म्हणजे? मी काही चुकीचं बोलले नाही. रुद्रला 7 जन्म सहन करण्याची हिंमत माझ्यात नाही. आता तुम्हीच सांगा, हा किती राग करतो? त्याचा हा राग कुणी 7 जन्म तर सोडाच, 7 मिनिटही सहन करू शकणार नाही. आणि गुरुजी मला याच्याशी 7 जन्म बांधून ठेवत होते, तर मी प्रश्नही विचारायचा नाही का? रुद्र, मी काही चुकीचं बोलले का? आरवी म्हणाली आणि रुद्रकडे बघत आपली बत्तीशी दाखवू लागली. मला तुझ्याशी लग्नच करायचं नाही, मी चाललो. रुद्र आरवीची बत्तीशी पाहून चिडला आणि घराबाहेर निघून गेला. आरवी त्याला समजवण्यासाठी लगेच मागे धावली. बाकी सगळ्यांनी त्यांना जाताना पाहिलं आणि एक मोठा श्वास घेतला. माहीत नाही हे दोघं कधी सुधारतील, सुवर्णाताई म्हणाल्या आणि सगळ्यांसाठी नाश्ता पाण्याची सोय करायला स्वयंपाकघरात गेल्या. रुद्र गेटच्या बाहेर पडला तेवढ्यात आरवी मागून धावत आली. अरे थांब ड्रामा किंग, एवढ्या घाईघाईने कुठे निघालास? जणू काही ट्रेन सुटणार आहे तुझी. रुद्रने पलटून पाहिलं आणि त्याचा राग क्षणभरात वितळला. आरवी, मला 7 जन्म सहन करण्याचा जोक अजिबात आवडला नाही, तो म्हणाला. पण आता आवाज आधीसारखा कठोर नव्हता. मग काय, मी खोटं बोलले का? खरं तर तू खूप रागीट आहेस, आरवी चिडवत म्हणाली. आणि तू फार बडबडी आहेस, रुद्र हसला. त्याने आरवीचा हात धरून तिला जवळ खेचलं आणि हलक्या आवाजात म्हणाला, चल 1 जन्म निभावून पाहू, बाकीचे 6 नंतर बघू. आरवीच्या डोळ्यात चमक आली. खरंच? तू एवढ्या लवकर मान्य झालास? हां, पण एक अट आहे, रुद्र म्हणाला. आता गुरुजींसमोर कोणतीही एक्सचेंज ऑफर किंवा डिस्काउंटची गोष्ट तू करणार नाहीस. ठीक आहे बाबा, आरवीने मान डोलावली. आता लग्न ठरलं होतं, ठिकाणही ठरलं होतं, फक्त तयारी बाकी होती. दोघे आत गेले तर सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. आता लग्नाच्या तयारीला सुरुवात करायलाच हवी, पृथ्वी म्हणाली. हो, डीजीपी सर म्हणाले. आता अंदमान निकोबारमधील सर्वात अनोख्या लग्नाची प्लॅनिंग होणार, कुठलीही कसर ठेवायची नाही. लग्नाची तारीख ठरली होती, 20 तारीख. फक्त 15 दिवस शिल्लक होते. ठीक आहे, आरवीने कमान हाती घेतली. सर्वात आधी टीम बनवावी लागेल. लग्नाचं प्लॅनिंग एका माणसाचं काम नाही. बरोबर आरवी, रुद्रने तिच्या बोलण्याला समर्थन दिलं. आणि यावेळी मी तटस्थ राहणार नाही, माझीही तितकीच जबाबदारी असेल. तर मग ऐका, आरवीने सगळ्यांकडे बोट दाखवत सांगितलं. मम्मी पप्पा, तुम्ही गेस्ट लिस्ट आणि इन्व्हिटेशन बनवा. पृथ्वी, तू सगळ्यांच्या कपड्यांची सोय कर. एल्विस, तू डेकोरेशन आणि लोकल व्हेन्यू कोऑर्डिनेशन बघ. रुद्र, तू ट्रॅव्हल अरेंजमेंट, हॉटेल बुकिंग आणि जेवणाची जबाबदारी घे. आणि तू काय करणार? रुद्रने विचारलं. मी सगळ्यांना सांभाळेन, आरवी हसली. पुढचे 3 दिवस सगळ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या जोमाने पार पाडल्या. सुवर्णाताईंनी गेस्ट लिस्ट तयार करून डिजिटल आमंत्रणं पाठवली. एल्विसने इंटरनेट आणि ओळखीच्या माध्यमातून अंदमानच्या हॅवलॉक आयलँडवर एक सुंदर रिसॉर्ट शोधून काढला. समुद्र किनाऱ्यावर नारळाच्या झाडांनी वेढलेलं आणि दूर दूरपर्यंत पांढरी रेत. रुद्रने 3 चार्टर्ड फ्लाईट्सची सोय केली, एक पाहुण्यासाठी, एक कुटुंबासाठी आणि एक सजावटीच्या सामानासाठी. निघायचा दिवस आला. विमानतळावर सगळीकडे गडबड, गोंधळ, हशा आणि आनंद होता. आरवी सगळ्यांना एक एक करून मोजून प्लेनमध्ये बसवत होती.
ही काही स्कूल पिकनिक नाहीये आरवी, रुद्र चिडून म्हणाला. नाही, हे माझं लग्न आहे आणि सगळं परफेक्ट असायला हवं, आरवी म्हणाली. हॅवलॉक आयलँडवर पोहोचताच सगळे भान हरपून त्या ठिकाणाला पाहत राहिले. निळा आकाश, चमकता समुद्र आणि नारळाच्या झाडांचा सुगंध एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. रिसॉर्ट स्टाफने पारंपरिक पद्धतीने त्यांचं स्वागत केलं. फुलांच्या माळा, नारळ, बॅकग्राऊंडमध्ये बासरीचं संगीत. हे तर खरं स्वर्ग आहे, सुवर्णाताई म्हणाल्या. आणि हा स्वर्ग आता आपल्या मुलीच्या लग्नाचा साक्षीदार होणार, DGP सर हसत म्हणाले. संध्याकाळी एक छोटी मीटिंग घेऊन कामाची लिस्ट चेक केली. दुसऱ्या दिवशीच्या हळदीची तयारी सुरू झाली. रात्री समुद्रकिनारी सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला. रुद्र आणि आरवी दूर समुद्रकिनारी बसून त्या चांदण्या रात्री तो क्षण अनुभवत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी हळदी समारंभ सुरू झाला. सजावट नारळाच्या पानांनी आणि पिवळ्या फुलांनी केली होती. बॅकग्राऊंडमध्ये क्लासिकल म्युझिक चालू होतं. आरवी पिवळ्या रंगात सोन्यासारखी चमकत होती. पण जसा रुद्र पांढऱ्या कुर्त्यात तिथे आला, सगळ्यांनी त्याला हळद लावायला गर्दी केली. अरे, हळूहळू लावा, रुद्र ओरडला. पण पृथ्वी आणि त्याच्या इतर मित्रांनी त्याला डोक्यापासून पायापर्यंत पिवळ्या रंगात रंगून टाकलं. हा बदला आहे भैया, माझ्या कॉलेजमध्ये माझ्या बर्थडेवेळी जे केलं होतंस त्याचा हिशेब, पृथ्वी त्याला चिडवत म्हणाली. आरवी त्या दोघांना पाहून हसत होती. रुद्र मात्र तोंड फुगवून बसला होता. हळदीच्या गोंधळानंतर संध्याकाळी संगीत समारंभ होता. लाइटिंगने सजलेला पूर्ण रिसॉर्ट एखाद्या फिल्मी सेटसारखा वाटत होता. निळ्या सिल्वर थीममध्ये चारी बाजूंनी लाइटिंग, म्युझिक आणि रंगीबेरंगी कपड्यात लोक संगीताच्या तालावर नाचत होते. सुरुवातीला सुवर्णाताई आणि DGP सरांनी एक जुन्या जमान्यातील गाणं गायलं. त्यांचं गाणं ऐकून सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. पृथ्वी आणि एल्विसने एक फनी डान्स परफॉर्म केला, ज्यात त्यांनी रुद्र आणि आरवीच्या पहिल्या भेटीचा सीन कॉमिक अंदाजमध्ये रिक्रिएट केला होता. सगळ्यांचे परफॉर्मन्स झाल्यानंतर शेवटी आरवीने माईक हातात घेतलं आणि बोलू लागली. हे गाणं त्या व्यक्तीसाठी ज्याला मी कितीही चिडवलं तरी कमीच आहे, कारण त्याचा चेहरा रागात अजूनच क्यूट दिसतो. तिने रोमॅन्टिक गाणं गायलं, तू है तो फिर मुझे और क्या चाहिए. रुद्रचा चेहरा खुलला. मग दोघांनी स्टेजवर येऊन डान्स केला. लग्नाचा दिवस. हॅवलॉक आयलँडवर सूर्य थोडा उशिरानेच उगवला. जणू त्यालाही या खास दिवसाचा साक्षीदार व्हायचं होतं. समुद्राच्या लाटा आज काहीशा जास्तच उत्साही होत्या. जणू त्या आशीर्वाद देत होत्या. रुद्रने सोनेरी काठ असलेली पांढरी शेरवानी परिधान केली होती. तो घोडीवर नव्हे तर बोटीने मंडपाकडे आला. चारही बाजूंनी टाळ्यांचा कडकडाट आणि शंखानाद घुमत होता. आरवी गुलाबी आणि सोनसळी रंगाच्या लेहंग्यात अगदी एखाद्या परीसारखी भासत होती. ती जशी फुलांच्या छत्राखालून चालत मंडपात आली, तशा सगळ्यांच्या नजरा फक्त तिच्यावरच खिळल्या. समुद्राच्या किनाऱ्यावर बांधलेला लाकडी मंडप फुलांनी आणि रेशमी वस्त्रांनी सजवलेला होता. फेऱ्यांना सुरुवात झाली. मंत्रांचे स्वर दुमदुमले. 7 फेरे घेताना दोघांच्या डोळ्यात फक्त एकमेकांचेच प्रतिबिंब होते. 7वा फेरा होताच आरवी कुजबुजली. आता एक्सचेंज ऑफर नाही, डील फायनल झाली. रुद्र हसला. लग्नानंतर सगळ्यांनी नृत्य केले, जेवणाचा आस्वाद घेतला. समुद्राच्या गजरात, फुलांच्या सुवासात आणि आकाशाच्या शांत साक्षीने रुद्र आरवीचं आयुष्य नव्याने सुरू झालं. त्यांच्या प्रेमात थोडासा खट्याळपणा, थोडं भांडण, थोडं रुसणं होतं. पण त्या सगळ्यांपेक्षा जास्त विश्वास आणि एकमेकांसाठीची तडफड होती. त्या दिवसापासून दोघांनी ठरवलं, आयुष्यात काहीही झालं तरी आपण एकत्र उभं राहायचं. कारण खरं प्रेम फक्त 7 फेऱ्यात नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या क्षणात जपायचं असतं. आणि अशा प्रकारे समुद्राच्या किनाऱ्यावर सुरू झालेली त्यांची प्रेमकथा आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नवा अध्याय लिहायला सज्ज झाली. मित्रांनो, ही कथा इथेच संपते. तुम्हाला ही कथा पहिल्या भागापासून शेवटपर्यंत कशी वाटली नक्की कळवा. भेटूया आता एका नव्या कथेसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि आनंदी राहा. थँक्यू फॉर वॉचिंग.